यानंतर आता घेऊयात टॉप 9 घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। विधान भवनातल्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये भेट, तर कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले। ज्यांनी आपलं सरकार पाडलं त्यांच्या छताखाली जाऊन बैठक घेतल्यामुळे विश्वासार्हता कमी होते। विधान भवन ओस पडलं होतं का? आमचं मन दुखावलं गेलंय। पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत। पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक घेतल्यामुळे संजय राऊतांची पवारांवर टीका। पवार शिंदे भेटीला राजकीय दृष्टीने पाहू नका, ठाकरेंच्या शिवसेनेनं राजकीय गैरसमज करून घेऊ नये। राऊतांच्या नाराजीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची ही प्रतिक्रिया। शिंदेंच्या दालनामध्ये कोणतीही वेगळी चर्चा झाली नाही। पवार साहेबांसारखा मोठा नेता आल्यानंतर सत्तेतील नेत्यांना वाटतं त्यांनी आपल्या दालनात यावं। शरद पवार शिंदेंच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्याच्यात महत्त्वाचे अपडेट्स। रजिस्ट्री रद्द करण्यात यावी, पुणे सत्र न्यायालयाचे हे आदेश। हवेलीच्या उपनिबंधकांना रजिस्ट्री रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश। मालमत्तेमध्ये स्वारस्य नाही, अमिडिया कंपनीनं न्यायालयात सांगितलं। मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात संतापले। ज्यांना कुत्र विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात। राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। प्रश्न विचारणाऱ्यांना मुख्यमंत्री कुत्रा आणि भाडेके टट्टू म्हणतायत। महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्यांची गरज आहे। फडणवीस एखाद्या सुलतानासारखे वागतायत। फडणवीसांनी एक प्रकारे आणीबाणी घोषित केली आहे। संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल। तर प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू असतील तर निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुषच म्हणावे लागतील। फडणवीसांच्या टीकेला हर्षवर्धन सपकाळांचंही प्रत्युत्तर। महाराष्ट्रात नावाड लपून स्वतःचं अपयश झाकू नका, सपकाळांचा ट्विट करत हल्लाबोल।